तर पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झालाय आणि हल्ला झाला की प्रतिहल्ला व्हायलाच हवा, पाकिस्तानची चहूबाजूनी कोंडी करावी अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून उठतेय। लातूरकरांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। नेहमी 4-5 वर्ष झाली की असा काहीतरी घटना घडते आणि त्यावेळेस सगळे निषेध मोर्चे निघतात। सगळे समाजातले जे प्रतिष्ठित स्वतःला समजून घेणारे ते मेणबत्त्या घेऊन बाहेर निघतात। काय होणार आहे मेणबत्तीनं सांगा ना? हेंडगे घेऊन निघाले पाहिजे बाहेर, हेंडगे। आपल्या देशाला आता ही वेळ आलेली आहे की आर नाहीतर पार। सोपं नाही युद्ध करणं, हे सगळ्यांना माहिती आहे, जगाला माहिती आहे, पण ह्याचा तर कुठंतरी बंदोबस्त केला पाहिजे। पाकिस्तानची उर्मी जिरवली पाहिजे असं आमच्या सर्वसामान्य नागरिकाला वाटतं। या गोष्टीकडे आपण दोन बाजूनं पाहायला पाहिजे। पहिल्या सुरुवातीला इस्रायलनं जो प्रकारचं आक्रमण केलं, जो धडा या पॅलेस्टिनच्या युद्धामध्ये घेतला गेला, त्याच प्रकारची भूमिका भारतानं आता घेणं गरजेचं आहे असं मला वाटतंय। आत्ता योग्य वेळ आलेली आहे की काहीतरी पाकिस्तानला सर्वच पातळ्यावर, नुसतंच युद्ध नाही आहे, मग आर्थिक पातळीवर असेल किंवा जे काही आर्थिक संबंध असतील, देणं घेणं असेल, या सगळ्याच पातळीवरती आयात निर्यातीच्या प्रश्नावर सगळीकडनं कोंडी केली पाहिजे आणि हा प्रश्न जागतिक पातळीवरती नेऊन जगातल्या बहुतांश राष्ट्राचा पाठिंबा घेतला पाहिजे आणि मग कुठंतरी एक धोरण ठरवून पाकिस्तानची कोंडी केली पाहिजे। कुठंतरी रशिया युक्रेनचं युद्ध झालं, असंच गाझा इस्रायलचं झालेलंच आहे। अशा पद्धतीनं आपणही आपल्यावर जर वेळ आली तर आपण युद्ध करायलाच हवं। आर्थिक कोंडी तर करायलाच हवी, जागतिक पाठिंबा घ्यायलाच हवा। ह्या सगळ्या गोष्टी करत करत फक्त गोड बोलण्यापेक्षा लोकांना खरंच चांगलं वाटेल असं करायला हवं, त्यांची वृत्ती मोडीत काढायला हवी। तर दहशतवादाविरोधात भारतीयांच्या मनामध्ये तीव्र चीड आणि संताप आहे। सोलापूरकरांच्या मनात नेमकं काय आहे जाणून घेतलंय आफताब शेख यांनी। सोलापुरातले एक मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सगळे आपल्या सोबत आहेत। तर आपण आज सकाळी मॉर्निंग ग्रुपसाठी जेव्हा आपण बाहेर पडतो, वॉकिंगसाठी बाहेर पडतो, ही सोलापूरकरांना अनुभवणारी सकाळ आहे। अशाच पद्धतीनं हे 27 लोक कदाचित पर्यटनाला गेले असतील, मात्र त्यांना त्या ठिकाणी आपला जीव गमावा लागलेला आहे। 60 दिवस पूर्ण होतात हल्ल्याला। सोलापूरकर म्हणून, भारतीय म्हणून काय भावना आहेत? भारतातील जे लोक निष्पाप बळी गेले त्याबद्दल मोदी साहेबांनी, पंतप्रधानांनी चांगल्या प्रकारची ॲक्शन घ्यावी आणि याचा निषेध करावा, सर्व जागतिक स्तरावर याचा निषेध व्हावा असं आम्हाला वाटतं। ही वेळ आलेली आहे पाकिस्तानावर बदला घ्यायची। किती वेळेस हल्ला त्यांनी करणार आणि आपण त्याला किती वेळ चुपचे बसणार, हे आता सर्व नागरिकांना कळून चुकले की यांना किती जरी समज दिली तर ते सुधारणारे नाही। ते त्यांना आर या पार एकदा जायलाच पाहिजे। सरकारला विनंती करतो की हा जो हल्ला आहे संपूर्ण अतिरेक्यांचा नायनाट करून हा अतिरेकी विषय हा सरकारने संपवावा आणि लोकांच्या डोक्यावरची टांगती तलवार काढून घ्यावी। हे वारंवार जे होत आहे हे थांबवलं पाहिजे। त्यासाठी ज्या काही भूमिका घेणार असेल सरकार, त्याचा भारतीय म्हणून आमचं सर्व पाठिंबा असणार आहे त्यांना। आणि सध्याला सरकार डिप्लोमॅटिक लेवलला ज्या काही निर्णय घेतलेले आहेत त्याचंही स्वागत आहे। आणि आज POKच्या माध्यमातून काय त्या पलीकडनं POKतनं हे दहशतवादी आलेले होते। POK भारताचाच अविभाज्य घटक आहे, तो त्वरित कसा मिळवावा ह्याचा विचार भारत सरकारने ह्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये केला पाहिजे। लय महामूर्खपणा केला पाकिस्ताननं, कारण त्याने आपल्या देशामध्ये अतिरेकी कुसवून परत तेच आपल्या नावानं म्हणतात की भारतानेच ते भारतीयच अतिरेकी आहेत। कारण आता मोदी सरकारने एकच ॲक्शन घ्यायला पाहिजे की डायरेक्ट पाकिस्तानवर हल्ला करायला पाहिजे। काय व्हायचं उद्या आपला सगळा देश मोदी सरकारच्या पाठीमागे आहे असं माझं एवढंच मत आहे। भारतानं पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना उघडं पाडणं तसंच डिप्लोमॅटिक पद्धतीनं कायमचा धडा शिकवला पाहिजे असं मत परभणीतील विविध क्षेत्रातील नागरिकांनी व्यक्त केलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे पंकजी क्षीरसागर यांनी। अतिशय भयाड हल्ला होता तो, परंतु आपल्या सर्व भारतीयांनी काश्मीरात जपली पाहिजे। काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यामुळं काश्मीरमध्ये पर्यटन न टाळलेलं बरं। आपण सर्वांनी उत्स्फूर्तपणे काश्मीरला पर्यटनाला गेलंच पाहिजे। डिप्लोमॅसी पद्धतीने जसं आता सर म्हणले की आपण तशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे की पाकिस्तानचे आर्थिक नाड्या कशा बंद होतील। उदाहरणार्थ चायना त्यांना खूप मोठ्या पद्धतीने मदत करत आहे। चायनाशी आपले संबंध चांगले सुधारले पाहिजे। दक्षिण आशियामधले जे राजनैतिक संदर्भ आहेत ते संदर्भ आपण वापरून पाकिस्तानच्या आर्थिक नाड्यासुद्धा बंद केल्या पाहिजे। युद्ध हा शेवटचा पर्याय जरी असला तरी युद्धापासून होणाऱ्या ज्या ॲडव्हर्स इफेक्ट्स आहेत त्या पण टाळल्या पाहिजेत।
पण युद्ध हा शेवटचा पर्याय असं मला तरी वाटतंय. पण आर्थिक बाजूंनी आणि बाकीच्या सर्व गोष्टींनी पाकिस्तानच्या पूर्ण नाड्या आवळून आपलं टेररिझम कम्प्लीटपणे नायनाट करावा असं आम्हाला वाटतं. तिथं काही सिक्युरिटी नव्हती. हेच फायदा घेऊन तिथं टेररिझमनी किंवा तिथं टेररिस्ट अटॅक केलेला आहे. तर हे आपल्याला बघावं लागेल की अशाचे जे स्पॉट्स आहेत ते आपल्याला शोधून काढावं लागतील आणि तिथं आपली मिलिटरी फोर्स तिथं आपल्याला तैनात करावं लागेल आणि जे काही बाहेरून आलेले टुरिस्ट आहेत, पर्यटक आहेत, त्यांचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. नागपूरमधील महाविद्यालयीन तरुणांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध करत केंद्र सरकारकडून कडक कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. सरकार संयमानं पुढे जात आहे. दहशतवादाविरोधात कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. पाहूया. पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर नागपूरच्या महाविद्यालयीन तरुणांना काय वाटतं, भारत सरकारने नेमकी काय कारवाई करायला पाहिजे असं त्यांना वाटतं, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आता 1 आठवडा होत आहे या सगळ्या हल्ल्याच्या घटनेला. अजूनही सरकारची जी भूमिका राहिलेली आहे यावर तुम्ही समाधानी आहे का आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला? आतापर्यंत भारत सरकार समजूतदारीने जे बचावात्मक कार्यवाही करत होतं आपण, त्यातून निघून आता आपल्याला आक्रमक कार्यवाही करायला पाहिजे. ज्या प्रकारे बाकी देश जसे इस्रायल, रशिया बचावात्मक कार्यवाही केल्याने आपण नेहमी शांततेचा विचार करत असतो, पण त्याने आपल्या शत्रूला जास्त हिंसात्मक भावना त्याच्या मनात निर्माण होते. त्याला असं वाटतं की आपला शत्रू भीतो आहे कुठेतरी आपल्याला. तर त्यातून आपल्याला जर भारत सरकारने आता आक्रमक स्वरूप घ्यायला पाहिजे. सरकार जो है ऐसा एक्शन लेने वाली है कि सातों नस्ल जो है पाकिस्तान की याद रखेगी और नक्शे में कभी पाकिस्तान का नक्शा नहीं दिखने वाला है. एक कविता है, उसके माध्यम से कहना चाहूँगा कि तुम सारी दुर्गति भूल गए फिर से बवाल कर बैठे हो. तुम सारी दुर्गति भूल गए फिर से बवाल कर बैठे हो. है उत्तर खुद के पास नहीं हमसे सवाल कर बैठे हो. है उत्तर खुद के पास नहीं हमसे सवाल कर बैठे हो. तुम भूल गए हो रिश्ते में, तुम भूल गए हो रिश्ते में. अरे बालक, तुम भूल गए हो रिश्ते में. हम बाप तुम्हारे लगते हैं, हम बाप तुम्हारे लगते हैं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.